नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न कॉलेज शिवाजीनगरमध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे 12वी नंतर तर प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली आहे. मॉडर्न कॉलेज पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये आहे. गणेश खिंडचं मॉडर्न वेगळं आहे, वारजेमध्ये मॉडर्न वेगळं आहे. बरंचसं इथे मुलांना कन्फ्युजन असतं. जे स्क्रीनवर तुम्हाला मॉडर्न कॉलेजची वेबसाईट दिसते ती शिवाजीनगरची आहे. विद्यार्थी मित्रांनो, खास करून जर आपल्याला FY BSc कॉम्प्युटर सायन्स म्हणजे फर्स्ट इयर BSc कॉम्प्युटर सायन्स किंवा BSc इन डेटा सायन्सला प्रवेश घ्यायचा असेल तर मॉडर्न कॉलेजमध्ये मेरिट फॉर्म भरणं गरजेचं आहे. बाकी प्रवेशांना इथे मेरिट फॉर्मचं कंपल्शन नाही आहे. तर नेमकं कुठल्या कोर्सेसला आहे, कुठल्या कोर्सेसला नाही आहे, हे आता आपण समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्र, हीच म्हणजे इथे एक समजून घ्यायचं आहे की हे जे कॉलेज आहे ते ॲटॉनॉमस कॉलेज आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येतं. डिग्री तुम्हाला SPPU पुणेचीच मिळते. मात्र ॲटॉनॉमस असल्यामुळे यांचा सिलेबस, यांचा अभ्यासक्रम जो काही असतो, परीक्षा असते, हे फक्त कॉलेजच मॅनेज करत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही स्क्रीन बघू शकता. आता मॉडर्न कॉलेजचं हे मेन पेज आहे. या मेन पेजवर सध्या तुम्हाला नोटीस जी आहे ती रिफ्लेक्ट होत आहे. सगळ्यात वरती जो टॅप आहे तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट ॲडमिशन्स आहेत. MA, MSc, MCOM बरेचसे कोर्सेस तिथे डायरेक्ट ॲडमिशन आहेत. काही कोर्सेसला इथे एंट्रन्स एक्झाम सुद्धा आहे, मोस्टली पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सला. सध्या आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस संदर्भात बोलणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, ॲडमिशन नोटीस हे जे पेज आहे हे सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. सगळ्या काही फंडामेंटल जे काही आहे ते सगळं तुम्हाला इथे मिळतं आहे. तर विद्यार्थी मित्रो, BA असेल किंवा BSc ॲनिमेशन, बॉटनी, बायोटेक्नॉलॉजी, केमिस्ट्री, इलेक्ट्रॉनिक सायन्स, फिजिक्स, मायक्रोबायोलॉजी, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, झूलॉजी, डायरेक्ट ॲडमिशन फॉर्म. BO, BCom डायरेक्ट ॲडमिशन फॉर्म भरायचा आहे तुम्हाला. ॲडमिशन फॉर्म लिंक इथे दिलेली आहे. याच्यावर तुम्ही क्लिक केलं MCS डॉट, हे बघा इथे तुम्ही बघू शकता इथे दिलेलं आहे MC कॉमर्स वृद्धी online.com. तर मी याच्यावर समजा क्लिक केलं, या पद्धतीचं वृद्धीचं पोर्टल ओपन होतं. विद्यार्थी मित्रो, इथे लॉग इन मध्ये तुम्ही गेल्यानंतर स्टुडंट रजिस्ट्रेशन सगळ्यात आधी करायचं आहे. एकदा का तुम्ही स्टुडंट रजिस्ट्रेशन केलं, या सगळ्या डिटेल्स टाकायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे मेरिट फॉर्म भरता येतो. लॉग इन करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला इथे मेरिट फॉर्म भरता येतो. खूप बेसिक असा तो फॉर्म आहे, म्हणून काळजी करण्याचं काही कारण नाहीये. विद्यार्थी मित्रो, ह्याच पेजवर जर तुम्ही अजून स्क्रोल डाऊन केलं तर तुमच्या लक्षात येईल बऱ्याचशा इथे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला मिळणार आहेत. विजिट द ॲडमिशन पोर्टल अँड रजिस्टर लॉग इन, जसं मी म्हटलंय हे सगळे डिटेल्स वगैरे टाका. सगळं काही इथे दिलेलं आहे. अगदी मोबाईलवरून सुद्धा फॉर्म तुम्ही भरू शकता. पुण्याबाहेरचे तुम्ही असाल, पुण्याला यायची गरज नाहीये. डायरेक्ट सध्या इथून तुम्ही जिथे कुठे आहात तिथून ही प्रोसिजर करू शकतात. स्टुडंट्स हू अपलोड ओनली द ऑनलाईन स्टँडर्ड 12th रिझल्ट मस्ट सबमिट द ऑफिशियल मार्कशीट ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन. फेलिंग टू डू सो रिझल्ट इज कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन. म्हणजे थोडक्यात एकच आहे, ॲडमिशनच्या वेळी सध्या तुम्हाला ही प्रोसिजर पूर्ण करायची आहे. हे सगळं प्रोव्हिजनल असणार आहे. बघा, ॲडमिशन विल बी ट्रीटेड प्रोव्हिजनल अंटिल ऑल द रिक्वायरमेंट्स आर सबमिटेड. म्हणजे सध्या प्रोव्हिजनल ॲडमिशन्स तुमचे होणार आहेत. मग ॲडमिशन बेस्ड ऑन मेरिट फॉर्म. मेरिट कुणाला कंपल्सरी आहे, म्हणजे तिथे फर्स्ट कम फर्स्ट सर्व सारखं नाहीये. तर मेरिट कन्सिडर होणार. तर BSc इन कॉम्प्युटर सायन्स आणि BSc डेटा सायन्स जर आपलं असेल तर डेफिनेटली इथे तुमचं मेरिट कन्सिडर होणार आहे. त्याच्यासाठी मेरिट फॉर्म भरायला वेबसाईट आहे. 5 मे पासून हे सुरू झालेले आहे. अगदी 26 मे पर्यंत ही प्रोसिजर चालणार आहे. 28 तारखेला मेरिट लिस्ट जनरेट होईल. त्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव असेल, त्या अकॉर्डिंगली आपल्याला ॲडमिशन मिळणार आहे. तर इथे इन हाऊस कोटा सुद्धा असतो, म्हणजे जे मॉडर्न कॉलेजची मुलं आहेत त्यांना सुद्धा इथे प्रेफरन्स दिलं जातं. जनरली कशा पद्धतीने सगळं अप्लाय करायचं आहे, बरीच मुलं विचारतात म्हणून सांगतो. ऑनलाईन कॉपी ऑफिशियल डॉक्युमेंट. तर इथे तुमची ऑनलाईन कॉपी जी आहे सध्या ती सबमिट करायची आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ही सुद्धा अडचण आहे की सर एलिजिबिलिटी क्रायटेरिया कोणत्या कोर्सचा काय असेल. तर मोस्टली FY BSc कॉम्प्युटर सायन्स साठी बघा क्लिअर आहे. PCM म्हणजे मॅथमॅटिक्स इथे कंपल्सरी आहे. सायन्स स्टुडंट असले पाहिजे, हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर इथे आपण बघू शकता BOC ॲनिमेशन असेल तुमचं, मायक्रोबायोलॉजी, ॲनिमेशन, डेटा सायन्स. डेटा सायन्सलाही बऱ्याचशा मुलांना कन्फ्युजन आहे. ओव्हरऑल पर्सेंट ऑफ मार्क्स ॲट स्टँडर्ड 12 सायन्स फॅकल्टी ॲट स्टँडर्ड. म्हणजे हे इथे ओव्हरऑल पर्सेंटेज जनरली जे काही तुमचे असतील त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ॲडमिशन मिळेल. तुम्ही पास असले पाहिजे. सायन्स फॅकल्टी मात्र असली पाहिजे. म्हणजे तुम्हाला जरी डेटा सायन्स करायचं आहे, कॉम्प्युटर सायन्स करायचं आहे, सायन्स असणं गरजेचं आहे. बाकी सगळ्या एलिजिबिलिटी या तुमच्या समोर इथे आहेत.
विद्यार्थी मित्रांनो, कॅन्डिडेट्स हू हॅव पास 12th फ्रॉम मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स शिवाजीनगर विल बी गिवन ऍडमिशन ऑन प्रेफरन्सेस बेसिस. म्हणजे थोडक्यात काय, प्रेफरन्स यांना दिला जातो जे मॉडर्नची मुलं असतात, म्हणजे इन हाऊस कोटा थोडक्यात इथे आहे. काही अडचण आली ह्या ईमेलवर तुम्हाला कनेक्ट व्हायचंय. हे नंबर सुद्धा इथे दिलेले आहेत, या नंबर्सवर आपण कनेक्ट होऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, खास करून जर आपण कम्प्युटर सायन्स म्हणजे बीएससी कॉम्प्युटर सायन्स, बीएससी डेटा सायन्सला प्रवेश घेणार असाल तर लवकरात लवकर मेरिट फॉर्मची प्रोसिजर कंप्लीट करा. पण एकाच कॉलेजवर डिपेंड राहू नका. फर्ग्युसन कॉलेज असेल, एसपी कॉलेज असेल, मॉडर्न गणेश खिंड असेल किंवा वाडिया कॉलेज असेल, गरवारे कॉलेज असेल, बऱ्याचशा कॉलेजेस इथे पुणे शहरामध्ये अवेलेबल आहेत. ह्या कॉलेजेसचे सुद्धा फॉर्म भरा, जेणेकरून एका कॉलेजमध्ये नंबर लागला नाही तर दुसऱ्या कॉलेजमध्ये निदान नंबर तुमचा लागेल. विद्यार्थी मित्रो, अनेक कन्फ्युजन, अनेक अडचणी तुम्हाला इथे येऊ शकतील. आम्ही प्रयत्न करू त्या अडचणी सोडवण्याचा. व्हॉट्सअप आपण आमच्या नंबरवर करू शकता, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा खाली तुम्हाला नंबर मिळेलच. तर त्या नंबरवर आपण व्हॉट्सअप करून काही जी क्युरी असेल ती क्लिअर करून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रो, एक समजून घेणं गरजेचं आहे की FY BSc कम्प्युटर सायन्स असेल, डेटा सायन्स असेल, याचा अभ्यासक्रम खूप वास्ट असतो. वेळेवर याचं प्रिपरेशन स्टार्ट करणं खूप गरजेचं असतं. एकदा का तुमचा निर्णय झाला की पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन होणार आहे, विद्यार्थी मित्रो, अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांना हे माहितीच नसतं की आपल्याला याचं कोचिंग सुद्धा बाहेरनं मिळू शकतं. NSG अकॅडमी गेल्या 19 वर्षापासून BCSच्या मुलांना, BCAच्या मुलांना गाईड करत आलेली आहे. विद्यार्थी मित्रो, एक समजून घेणं गरजेचं आहे की हा कोर्स अगदी मिनी इंजिनिअरिंग सारखा आहे. तर इथे प्रिपरेशन वेळेत चालू करणं आणि वेळेत कंप्लीट करणं हे खूप गरजेचं असतं. इथे विद्यार्थ्यांनो, एक अजून नवीन मुद्दा की BSc कॉम्प्युटर्स आल्यानंतर सुद्धा आपण पुढे मास्टर्ससाठी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कसा प्रवेश घेऊ शकतो हे सुद्धा समजणं तेवढंच गरजेचं आहे. असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असतील. अनेक व्हिडिओ मी ऑलरेडी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर आणलेली आहेत. विद्यार्थी मित्रो, कुठलीही अडचण असेल, काउन्सिलिंगची गरज असेल तर नक्की NSG अकॅडमीला व्हिजिट करा. तर आपला पुढचा मार्ग हा सोयीस्कर होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रो, वाट बघायची नाहीये. NSG अकॅडमीला लवकरात लवकर आपण संपर्क करा काही अडचण असेल तर. थँक्यू व्हेरी मच.